आनंदी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 28 एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता युगंधरला सर्व सत्य समजलेलं असतं की हे सगळं कोणी केले, कशामुळे घडलेलं आहे. कारण आनंदीने 12 तासाच्या आतमध्येच सर्व पुरावे आणून युगंधर समोर सादर केलेले असतात आणि त्यामुळे आता युगंधर चिडतात आणि म्हणत असतात, आता शलाका, तू जे काही हे केलंयस ना, त्यामुळे तू स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलायस. काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मी तुला सोडणार नाहीये. ह्या पोरीच्या दुर्बलतेचा आता इकडे तिने वापर करून घेतला आहे. त्यामुळे मात्र मी काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता तिला कधीच माफ करणार नाही. आता तिने नागाच्या शेपटीवर पाय दिला आहे असं युगंधर म्हणत असतात. आणि पोरी, तू काय बी काळजी करू नकोस, आता हे सगळं तुझ्यावर काहीच येणार नाही. त्याचबरोबर आनंदी युगंधर समोर हात जोडत असते आणि म्हणत असते, मालक साहेब, माझ्यामुळे तुमची जी काही बदनामी झाली किंवा माझ्यामुळे तुमचा जो काही मनस्ताप झालाय, त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमची मनापासून माफी मागते. आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जे काही ते मीडियावाले आहेत, जे न्यूज चॅनलवाले आहेत, ते तुमची जाहीर माफीसुद्धा मागणार आहेत आणि तुमच्या ही जी काही बदनामी झाली आहे त्याची भरपाईसुद्धा करणार आहेत, असं सुद्धा इकडे आता आनंदी बोलत असते. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या ज्या शलाका मॅडम आहेत ना, त्यांचं इथे आता काहीही खरं नसणार आहे. कारण न्यूज चॅनलवाल्यांनी या सगळ्या गोष्टींची आणि कामाची दखल घेतलेली आहे, असं आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर युगंधर म्हणत असतात, तू काळजी करू नकोस, आबांना सांग की त्यांचीसुद्धा तब्येतीची सगळी चौकशी आणि सगळं काही आम्हीच करणार आहोत. काही झालं तरीसुद्धा इथे आबांच्या सगळ्या हॉस्पिटलचा खर्च आम्ही करू. आणि त्याचबरोबर पोरी, आणखी एक गोष्ट तुला सांगतो, घाबरायची गरज नाही आहे. आणि त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे तुझ्यावर हे जे काही आरोप लागले आहेत ते मात्र पुसले जातील आणि तुला कामावरून कोणीही काढून टाकणार नाही, असं आबांनासुद्धा तू सांगायचं आहेस, असं युगंधर आनंदीला बोलत असतात. त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब, खरं सांगू का, तुमचे अगदी मनापासून आभार बरं का. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालेल्या आहेत आणि खरंच तुमचे मनापासून आभार. आता आपण पाहतो आनंदी तिथून निघून गेलेली असते. आनंदी जेव्हा निघून जाते त्याच वेळेला आता इकडे चंदन आता फॅक्टरीतल्या सर्व माणसांना घेऊन आलेला असतो आणि चंदन सर्व फॅक्टरीतल्या माणसांना घेऊन आल्यानंतर तो आता इकडे युगंधरवर आरोप करत असतो. तो म्हणत असतो, मग आता तुम्हाला काय म्हणायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? तुम्ही इथे ह्या कर्मचाऱ्यांकडून कामं करून घेतात आणि कर्मचाऱ्यांकडून फुकट अशी कामं करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या इन्शुरन्सचं आणि हेल्थचं तुम्ही काहीही बघत नाहीत किंवा बोलत नाहीत. तर मग आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर काय बोलायचं आहे, असं चंदन म्हणत असतो. त्याच वेळेला शिर्के खूपच जास्त रागात असतात आणि शिर्के म्हणत असतात, काय चाललंय चंदन तुझं? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची? तू समजतोस कोण स्वतःला आणि त्याचबरोबर मालक साहेबांसमोर तू बोलतोयस. आता इकडे युगंधर म्हणत असतो, मी फक्त आणि फक्त ह्याचं उत्तर फक्त आणि फक्त इथे 3च शब्दात देईल, ते म्हणजेच की काळजी करायची गरज नाही, काळजी नसावी, असं तो म्हणत असतो. तेव्हा आता एवढं म्हटलं की झालं का, असं पुन्हा एकदा चंदन म्हणत असतो. आणि तेव्हा शिर्के म्हणत असतो, अहो, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या सांगायला नको आहेत. मालक साहेब फक्त कंपनीचा फायदा बघत नाही तर कर्मचाऱ्यांचा सुद्धा फायदा बघतात आणि त्यानंतरच काम करत असतात. आणखी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, इथे कामगारांनो, हे बघा, साहेबांनी आता इकडे खिशातून सर्वांची इन्शुरन्स काढलेली आहेत आणि सर्वांची इन्शुरन्स काढूनच आता त्यांनी सगळं काही केलेलं आहे. त्यामुळे ह्या चंदनने पसरवलेल्या कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तेव्हा युगंधर म्हणत असतात, काय रे चंदन, फक्त चंदन इथे घासून कपाळावर लावत नाही आम्ही, तर युगंधरचा हा शब्द अखेरचा असतो. युगंधर करून दाखवतो, त्याच्या नावातच युगंधर आहे, असं युगंधर म्हणत असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता चंदनचा चेहरा पडलेला असतो. त्याच वेळेला शिर्के काही डॉक्युमेंट्स आता प्रत्येक कामगारांकडे देतात आणि म्हणत असतात, हे डॉक्युमेंट्स आहेत, काही जरी झालं तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजेच की ह्याची एक प्रत आता कंपनीकडे असणार आहे आणि दुसरी प्रत तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे इथे कंपनी
इथे मालक साहेब फक्त आणि फक्त तुमच्या फायद्याचा विचार करतायत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता शलाकाने केलेल्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होणार असतो आणि त्यामुळे तिला आता इथे फोन येतो आणि फोन आल्यानंतर असं सांगण्यात येतं की मॅडम तुम्ही एकदा टी व्ही लावून बघा. तेव्हा आता इकडे शलाका टी व्ही लावते. आता शलाकाने टी व्ही लावल्यावर समोर पाहते तर काय एक न्यूज अति व्हायरल होत असते आणि त्या न्यूजमध्ये असं सांगितलेलं असतं की जे काही न्यूज चॅनलकडून युगंधरच्या विरोधामध्ये जी न्यूज गेली होती ती त्यांच्या अपोजिट पक्षाकडून ती न्यूज गेली होती आणि त्यामुळे इथे न्यूज चॅनलवाले ज्या काही निंबाळकर आहेत त्या निंबाळकरनी आता इथे त्यांची जाहीर माफी मागितलेली आहे आणि असं सांगितलेलं आहे की आमच्याकडून ही चूक झालेली आहे आणि त्याचबरोबर आता ही चूक कशी झाली, काय झाली आणि हे सगळं कोणी केलेलं आहे तर हे फक्त आणि फक्त इथे जे काही शलाका आहेत त्यांनी हे युगंधरवर आरोप केलेले आहेत आणि युगंधरवर आरोप केल्यानंतर त्यांना आता इकडे त्यांनी पैसे दिले आहेत आणि पैसे दिल्यानंतरच त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी इथे केल्या आहेत असं सांगण्यात येतं आणि त्याचबरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी शलाका मॅडमने केलेल्या असल्यामुळे आता त्यांचं जे काही फॅक्टरीचं लायसन आहे ते फॅक्टरीचं लायसन आता इथे रद्द करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं असतं आणि हे लायसन रद्द करण्यात आलं. ही गोष्ट जेव्हा शलाका ऐकते तेव्हा मात्र इथे आता फारच मोठा जो काही धक्का आहे तो इथे बसलेला असतो. आता शलाकाला खूप राग येत असतो. शलाका म्हणत असते हे कसं शक्य आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी का आणि कुणी घडून आणल्या आहेत असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. त्याचबरोबर आता इकडे हे जे काही निंबाळकर युगंधर निंबाळकर आहेत त्यांची मात्र आता इकडे कोल्हापूर न्यूज चॅनलच्या वतीने इकडे त्या ज्या काही वरिष्ठ आहेत त्या जाहीर माफी मागत असतात आणि आम्हाला हे सगळं काही कोणी करायला सांगितलं तर हे आम्हाला फक्त आणि फक्त इथे आता ह्या शलाका मॅडमनी करायला सांगितलं आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर आता ही न्यूज ऐकल्यानंतर आता इकडे शलाकाचा जळफळाट होतो. शलाकाला खूप राग येत असतो. ती म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको होत्या पण आता तेवढ्यात शलाकाची मस्ती जिरलेली असते आणि शलाकाची मस्ती जिरल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच युगंधरने शलाकाला कॉल केलेला असतो आणि युगंधरने शलाकाला कॉल केल्यानंतर ते म्हणत असतात काय मग शलाका जिरली का मस्ती, उतरलं का माज, लक्षात येतंय का की तू कशा पद्धतीने वागलीस आणि काय केलेस. अगं तू युगंधरशी पंगा घेतलायस. जो युगंधर आहे ना तो मुळातच शेर आहे आणि तू त्या शेरशी पंगा घेतलेला आहेस. ह्या सगळ्या गोष्टी तू फार चुकीच्या केलेल्या आहेस असं स्पष्टपणे सांगण्यात येतं. त्याच वेळेला आता इकडे शलाका म्हणत असते हे खूप चुकीचं केलंयस. तेव्हा आता इकडे युगंधर म्हणत असतो अगं असल्या फेक न्यूज बनवून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून काय होणार आहे, तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही. आमच्या विरोधात कटकारस्थानं करण्यापेक्षा इथे नीतिमत्ता आणि त्याचबरोबर खऱ्या ह्याने ही लढाई जिंक आणि स्वतःच्या कंपनीकडे व्यवस्थित लक्ष दे. जर ते सगळं काही केलंस ना तर तुला नक्कीच यश मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुला काही गरज नाही असं युगंधरने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला आता इकडे शलाकाला खूप राग येत असतो आणि तेव्हा राग आल्यानंतर आता इकडे युगंधर म्हणत असतात तुझ्या गोष्टी लक्षात तर आल्याच असतील की मला नेमकं काय म्हणायचं आहे आणि मी कशाबद्दल हे सगळं काही बोलत आहे. तुला तर आता समजलंच असेल ना, कारण तू इथे नागाच्या शेपटीवर इथे पाय दिलायस मग नाग तर फणा काढणारच ना. अगं मी युगंधर निंबाळकर आहे, कळलं का तुला. आणि ही जी काही मी फॅक्टरी उभी केली आहे ना ती खूप मेहनत करून आणि खूप कष्ट करून केलेली आहे. असं तुझ्यासारखे कुणीही येतील आणि काहीही होईल, त्यामुळे हे सगळं असं जमणार नाही. त्याच वेळेला शलाका म्हणत असते तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. आता माझी पोहोच कुठंपर्यंत आहे आणि काय आहे हे मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. मी तुमची अशी वाट लावेन ना की काही विचारू नका. आता फोन ठेवलेला असतो आणि फोन ठेवल्यानंतर आता लगेचच शलाका म्हणत असते इथे खूप चुकीचा विचार केलाय तुम्ही आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जखमी वाघिणीला तुम्ही तिच्यावरच आता इथे घाला घातलेला आहे. त्यामुळे आता ही जखमी वाघीण काय करेल सांगता येत नाही. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आबा आता ठणठणीत बरे झालेले असतात आणि ठणठणीत बरे झाल्यानंतर ते आता लगेचच इकडे घरी आलेले असतात. आता घरी आल्यानंतर इकडे आनंदी त्याचबरोबर आरती आणि इकडे तिची मोठी बहीण ह्या तिघी जणी आता आबांचं औक्षण करत असतात आणि औक्षण करूनच आता इकडे त्यांना आबांना घरात घेणार असतात आणि आबांना घरात घेतल्यानंतर आता त्या म्हणत असतात आबा थांबा,
तुमचं औक्षण करू द्या आणि औक्षण करूनच मगच आम्ही तुम्हाला घरात घेणार आहोत. तेव्हा आबा म्हणत असतात, अगं पोरींनो, तुम्ही आहात ना, तर मला काहीही होणार नाही आहे. तेव्हा आता इकडे ह्या तिघींनीही आबांचं औक्षण केलेलं असतं आणि त्यानंतर मात्र त्या आता आबांना आतमध्ये घेतात. आता आनंदी आबांच्या बाजूला जाऊन बसते. आनंदी आबांच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर ती आता आबांच्या हातावरती एक धागा बांधत असते, तो म्हणजेच की काळा. आणि काळा धागा बांधल्यानंतर इथे आबा म्हणत असतात, अगं आनंदी बाळा, काय करतेस? तेव्हा आनंदी म्हणत असते, आबा तुम्हाला आठवते का, आम्ही जेव्हा लहान असताना आजारी पडायचो ना, तेव्हा तुम्ही नेहमीच आमच्या हातावर धागा बांधायचा. मग आज मी हा धागा तुमच्या हातावर बांधत आहे, असं आता इकडे ती बोलत असते. आता त्याच वेळेला आभांना ते सगळं काही आठवतं आणि आभा म्हणत असतात, हो अगदी बरोबर बोलतेस तू आनंदी. तेव्हा आनंदी म्हणत असते, आबा तुम्ही आता काळजी करू नका, येणाऱ्या प्रत्येक संकटापासून तुमचं हा धागा जो आहे ना, तो रक्षण करेल आणि त्याचबरोबर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आणि तुम्हाला देव उदंड आयुष्य देणार आहे, असं सुद्धा आता इथे आनंदी बोलत असते. तेव्हा आता लगेचच इकडे शिर्के आलेले असतात आणि शिर्के तिथे आल्याबरोबर ते म्हणत असतात, येऊ का आबा मग? तेव्हा आबा म्हणत असतात, अहो शिर्के साहेब तुम्ही, ए पोरींनो पळा ग, पाणी घेऊन या. आणि त्याच वेळेला आता आर्ची पाणी घेऊन येते. आर्ची पाणी घेऊन आल्यानंतर आता इकडे आबा म्हणत असतात, शिर्के साहेब कसं काय येणं केलं? तेव्हा आता इकडे शिर्के पाणी पितात आणि म्हणत असतात, आबा खरं तर तुमची चौकशी करायला आलो होतो आणि तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्टसुद्धा सांगायला आलो होतो. दमच नाही बघा निघला, म्हणून म्हटलं चला एकदा आबांकडे जावं आणि ही आनंदाची गोष्ट आबांना सांगावी, त्याच्याशिवाय काही दम निघणार नाही. त्याच वेळेला आता इकडे आबा तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि आनंदी सुद्धा आता कामाला आहे ना ऑफिसमध्ये, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. त्याच वेळेला आबा म्हणत असतात, शिर्के साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला आता कोणत्याही गोष्टीची काळजी नाही बघा. मी खरं तर हे आजारी पडलो ते फक्त आणि फक्त त्या विद्याधरमुळे. विद्याधरची आनंदीवर नजर पडली आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती ना. मग आता त्या दिवशीसुद्धा त्याने मला धमकी दिली आणि त्याने मला धमकी देऊनच सांगितलं की आनंदीसोबत मी एक रात्र घालवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि म्हणूनच मला इथे अटॅक आला बघा, खरं सांगायलोय. आणि त्याच वेळेला आता इकडे मला ना जोपर्यंत माझ्या ह्या पोरींची लग्न होत नाहीत तोपर्यंत थोडंसं टेन्शनच आहे बघा. मग आता लगेचच इकडे जो काही शिर्के आहे तो म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी ही गोष्ट आता इकडे मालकांच्या कानावर घालतो, असं शिर्के म्हणत असतात आणि लगेचच आता ते तिथून बाहेर जातात. आता ह्या तिघींना बाहेर पाठवलेलं असतं आणि तेव्हा आता इकडे आनंदी म्हणत असते, शिर्के साहेब मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला ना इकडे आबा काय बोलत होते, म्हणजे आबांनी आम्हाला तिघींना सुद्धा बाहेर जायला सांगितलं का आणि कशासाठी बाहेर जायला सांगितलं काहीच नाही कळलं, काय बोलले ते तुम्हाला? त्याच वेळेला आता शिर्के म्हणत असतात, नाही फारसं असं काही बोलले नाही, ते आमचं खूप महत्त्वाचं काम होतं, बस तेवढंच, याच्या पलीकडे काहीच नाही. तेव्हा लगेच आता इकडे ती लोक म्हणत असतात, हो का, नक्की ना, काहीच काम नव्हतं ना. आता लगेचच ते म्हणत असतात, नका काळजी करू, फक्त आबांची काळजी घ्या, असं म्हणून शिर्के निघून जातात आणि थेट युगंधरच्या ऑफिसमध्ये जातात. आता युगंधरच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आबा बरे आहेत, पण आबांची काळजी फारच जास्त रास्त आहे. म्हणजे आबांच्या 3 नाती आहेत बघा आणि 3 नाती असल्यामुळे आता 2 नाती तर ऑलरेडी लग्नाला आलेल्याच आहेत. आबांनी फक्त आणि फक्त इथे पोरींच्या लग्नाचं टेन्शन घेतलेलं आहे बघा. त्यांना असं वाटतंय की कधी एकदा पोरींचं लग्न होतंय आणि कधी नाही, असंच त्यांना वाटतंय. त्याच वेळेला आता इकडे जो काही विद्याधर आहे, विद्याधरनी आनंदीवर त्याची नजर पडली आणि त्यामुळे त्यानं सरळ धमकी दिली आणि त्याचमुळे आता इकडे जे आबा आहे ते फारच जास्त टेन्शनमध्ये आहेत, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आता इकडे युगंधर म्हणत असतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही जरी झालं ना तरी सुद्धा आबांच्या बाबतीत हे जे काही होतंय ना त्याचा आपण काहीतरी सोक्षमोक्ष लावूनच घेऊयात, असं आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आबांच्या आता पोरीचं म्हणजे
म्हणजेच थोरल्या पोरीचं तरी लग्न होणं खूपच जास्त गरजेचं आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता इकडे युगंधर फार मोठ्या विचारामध्ये असतात आणि ते म्हणत असतात, जर आबांना इकडे हे टेन्शन असेल तर आपल्या कंपनीमध्ये काम करणारी अशी माणसं कमी व्हायला नकोत, कारण आबा हे आपल्या कंपनीचा एक उजवा हात आहे. शिर्के, तुमच्या लक्षात येते का? आणि तेव्हा शिर्के म्हणत असतात, हो हो मालक साहेब, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे आणि त्याचमुळे मला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा मला सुद्धा वाटतंय की ताबडतोब लग्न वगैरे त्या पोरींची झाली पाहिजे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे असं ते बोलत असतात. आता इकडे युगंधर म्हणत असतात, ठीक आहे, हाच जर त्यांचा प्रॉब्लेम असेल ना तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा काहीतरी विचार करूया. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे आनंदी आणि त्याचबरोबर तिची मोठी बहीण आरती ह्या दोघी जणी गप्पा मारत बसलेल्या असतात आणि दोघी जणी बसलेल्या असताना आता इकडं त्या एका विषयावर बोलत असतात, ते म्हणजेच की नोकरीच्या. आता मला नोकरी मिळालेली आहे, पण काही जरी झालं ना तरी सुद्धा आपले आबा जे आहेत ना, हे आबा आपल्यासोबत कायम असले पाहिजेत. म्हणजे आबांची ही जी काही गाठ आहे ना, जी काही धागा आहे ना, तो आबांचा धागा एवढ्यात सुटता कामा नये. आबा हे आपल्यासोबत कायम असायला हवेत असं त्या दोघी एकमेकींशी बोलत असतात. आणि त्याचबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, हो तू बोलतीस ना ते आनंदी अगदी बरोबर आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, हो, कारण आपण आबांना आता एकटं अजिबात पाडायचं नाही आणि त्याचबरोबर आता आबांचं हे जे काही पैशाचं आणि आपल्या लग्नांचं टेन्शन आहे ना ते सुद्धा लवकरात लवकर आपण कमी केलं पाहिजे असं ती बोलत असतात. आता हे सगळं काही बोलत असताना प्रेक्षकांनो तिथे वरून आलेला असतो आणि वरून हे सर्व काही खिडकीतून ऐकत असतो. हा वरून एक आनंदीला भेटलेला आहे. जेव्हा इकडे आनंदी इथे गाईडचं काम करत होती त्यावेळेस तो तिला भेटला होता आणि हे सगळं काही तिचं बोलणं आता वरूनने ऐकलेलं असतं. आता ही आनंदी आंधळी आहे तरी सुद्धा ही दुसऱ्यांच्या बाबतीत एवढा चांगला पॉझिटिव्ह विचार कसा काय करू शकते ह्याचाच प्रश्न आता इकडे त्याला पडलेला असतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा प्रश्न त्याला पडल्यानंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, बापरे, म्हणजे खरंच ही मुलगी तर इकडे आंधळी आहे आणि तरी सुद्धा ही एवढ्या सगळ्या गोष्टींचा एवढ्या सगळ्या ह्याचा विचार करते. हे पाहून मला तर फारच आनंद झालाय. म्हणजे एवढं चांगलं आणि एवढ्या स्वच्छ मनाचं कोण असू शकतो हेच मला कळत नाही. आनंदी, खरं सांगू का, तुझ्या अशा निरागस आणि त्याचबरोबर इतरांना मदत करण्याच्या ह्या स्वभावाच्या मी प्रेमात पडलोय ग, खरं सांगतोय मी तुला. आणि त्याचबरोबर इथे स्वतःला दृष्टी नाहीये, स्वतःला दृष्टी नसून सुद्धा कोणी अशा पद्धतीने कसं काय वागू शकतं आणि कोण अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा कोण कसा काय विचार करू शकतो ह्याच गोष्टींचा तो आता इथे विचार करत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता आनंदी म्हणत असते, आता सगळं बस झालं, कारण काही जरी झालं तरी सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता आपण आबांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि आबांची काळजी घेऊनच सगळं काही आपल्याला इथे व्यवस्थित करावं लागणार आहे. तर आता प्रेक्षकांनो हे सर्व झाल्याच्या नंतर आपण पाहतो इकडे आता उद्याच्या भागामध्ये आता युगंधरने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि युगंधरने खूप मोठा निर्णय घेतल्यानंतर ते म्हणत असतात की आता जो काही अभि आहे ना त्याला इथे ऑफिसमध्ये बोलवा. आणि अभिला इथे ऑफिसमध्ये बोलून आणलेलं असतं आणि ऑफिसमध्ये बोलून आणल्याबरोबर आपण पाहतो की आता युगंधर म्हणत असतो, काय रे, तुला लग्न करायचं आहे का? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, हो मला लग्न करायचं आहे, पण असं अचानकच का विचारताय? तेव्हा लगेच आता ते म्हणत असतात, अरे असं अचानक विचारण्याचं कारण म्हणजे तुला लग्न करायचं आहे का ते विचारतोय तुला. मग मी तुला एक गोष्ट सांगू, आबांच्या नातीबरोबर तू लग्न करशील का? असं बोलल्याबरोबर लगेचच आता तो इकडे युगंधरकडे पाहतच असतो. त्याला तर धक्काच बसलेला असतो की हे असं का बोलतायत म्हणून. पण आता युगंधरने हा जो काही त्याच्याकडे प्रस्ताव टाकलेला असतो त्या प्रस्तावाला त्याने सरळ सरळ होकार दिलेला असतो आणि तो इथे आबांच्या थोरल्या म्हणजेच आरतीशी लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो. आता ही जी काही गोष्ट आहे ना ती शिर्के लगेचच आनंदीला फोन करून कळवतात. आनंदी, आता आरतीचं लग्न ठरलेलं आहे असं इकडे ते सांगत असतात आणि ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर आनंदीला फार आनंद होत असतो आणि वरूनने ठरवलेलं असतं की आज काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इथे आनंदीला माझ्या मनामध्ये असलेल्या त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि म्हणूनच तो आता आनंदीला सुद्धा भेटायला गेलेला असतो. आता जेव्हा वरून आनंदीला भेटायला जातो तेव्हा आनंदीला तो म्हणत असतो, आनंदी, मला ना तुला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि त्याच वेळेला आनंदी सुद्धा म्हणत असते, हो वरून मला सुद्धा तुझ्यासाठी तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची, माझ्याकडे सुद्धा आनंदाची बातमी आहे. त्याच वेळेला वरून म्हणत असतो, ठीक आहे, मग अगोदर तू सांग. त्यावरती म्हणत असते, नाही अगोदर तू सांग. मग आता तो म्हणत असतो, नाही तू सांग अगोदर. मग आता शेवटी आनंदी म्हणत असते, अरे लग्न ठरलं आहे असं म्हटल्याबरोबर वरूनचा चेहरा पडलेलाच असतो. आता खरं तर वरून हा आनंदीला प्रपोज करायला आलेला असतो आणि आनंदीकडून ऐकतो की लग्न ठरलं आहे, पण कोणाचं लग्न ठरलं आहे ही अर्धवट गोष्ट
ऐकल्यामुळे त्याचा मात्र फार मोठा गैरसमज होतो आणि चेहरा पडतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा आनंदी. भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.